बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर. भाकड कथा निरर्थक गोष्टी दाती तृण धरणे शरणागती पत्करणे. पंकज चिखलात जन्मलेला आगंतुकचा विद्यार्थी आमंत्रित. शुक्ल धवल देशी शब्द ढेकून. अवतरण चिन्ह एकेरी अवतरण दुहेरी अवतरण. मराठी भाषा ही लेखनासाठी कोणती लिपी वापरतात? देवनागरी. विग्रह वळका पित्राज्ञा पितृ अधिक आज्ञा. जळू जळूचा अनेक वचन जळवा. गायरान नपुसकली आम्ही पोचलो आणि गाडी सुरू झाली. वयान्वयावे बरोबर आहे. अरे बाप रे शी केवळ कळावे. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे याला काय म्हणतात? काय? मला एवढाच प्रश्न माहित नव्हता बा. पद परिस्फोट. बर आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे आणखीन कळाला नाही म्हणजे अपूर्ण क्रिया आहे. अपूर्ण वर्तमान काळ. तो नेहमी लवकर झोपतो त्याची सवय आहे. राजवाडा बांधला राजाने राजवाडा बांधला कर्मणी. सामान्य सर्वनाम कोणी यावे कोणी जावे. किती होते रे प्रश्न? कविताची बहीण हुशार आहे. कविताची षष्टी. बघा 25 प्रश्नापैकी एकच माझं येत नव्हतं. बरोबर आले. चला लागलीच आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 26. 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? जर काम सारखं असेल तर 12 गुणिले 7 गुणिले 20 भागिले 21 गुणिले 10. जर काम सारखं असेल तर डायरेक्ट त्या अंशात तिघाचा गुणाकार छेदामध्ये दोघाचा गुणाकार राहिलेलं उत्तर येऊन जाईल. 0 0 कॅन्सल. 7 1 7 7 3 21 3 1 3 3 4 12 4 2 8. त्याच्या खालचा प्रश्न होता वर्गमुळामध्ये 72.25 त्याचं वर्गमूळ काढायचं होतं. काय तर 8.5. पुढील पैकी लहान अपूर्णांक कोणता? बघा लहान अपूर्णांक कोणता? 7/8 6/7 8/9 आणि 5 किती रे 6. बघा अंश आणि छेदामध्ये फरक एकचाच आहे. अंश आणि छेदात फरक कसा आहे? सारखाच आहे. जर फरक सारखा असेल तर जो अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक काय रे लहान आणि जो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक कोणता असतो? मोठा. जर तुम्ही याला भाग दिला तर काय किंमत येते बघा. 7 ला 8 न भाग दिला 8 ला भाग जात नाही 7 ला भाग जात नाही पॉइंट दिला 0 वाढला. भाग द्या 8 8 किती रे 64. उरले किती 6 झाले किती 60. 8 7 याचा आलं 87. पुन्हा याला भाग द्या. काय ना 7 8 56 उरले 4 झाले 40. 7 5 35. पुन्हा याला भाग द्या. भाग जात नाही दशांश दिला 80 झाले. 9 8 72 उरले 8. पुन्हा 9 8 72. पुन्हा इकडे भाग द्या. 5 ला 6 न भाग जात नाही पॉइंट दिला 0 वाढला. 6 8 48 उरले 2 झाले 20. 7 18. बघा दशांशच्या नंतरचं पहिला अक्षर प्रत्येक ठिकाणी काय रे 8 8 आहे. इथं 8 आहे इथं 8 आहे इथं 8 आहे 8 आहे. पहिल्या अक्षरावर काही कळल का? नाही. दुसरा अक्षर बघा इथं 7 आहे इथं 5 आहे इथं 8 आहे इथं 3 आहे. मग सर्वात लहान कोण आला? 0.83. म्हणून लहान अपूर्णांक काय आहे 0.88 म्हणजेच उत्तर होतं 5 किती रे 6. पर्याय नंबर किती 4. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज एक किती आहे रे 30 सेमी आहे. यामधील लंबांतर 9 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ का? तर लक्ष द्या याचं सूत्र आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले
लंबांतर म्हणजे लंबांतर किती आहे 9, म्हणजेच जे काही लंब टाकला असतो तो उंची आणि असमांतर बाजूंची काय असणार आहे बेरीज, म्हणजे 9 आणि गुणिले किती येणार आहे 30. त्याला जर भाग दिला तर बे एक बे बे एक बे उरला किती इथं 1 बे पंचे 10 तर 15 किती 135. तर त्याचं उत्तर होतं पर्याय नंबर किती रे 3 135. 30 नंबरचा प्रश्न होता अ स्त्री ब स्त्रीस माली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. आता सुनेची मुलगी म्हणजे कोण म्हणते रे आजी, कोणाला म्हणते नातीला म्हणते तू माझ्या सुनेची कोण आहेस मुलगी आहेस. मग अ ही स्त्री ब ची कोण असेल आजी, पर्याय नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न आहे एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती वेळात भरेल. बघा दोन्ही नळाने ज्यावेळेस टाकी भरत असेल त्यावेळेस अंशामध्ये दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची बेरीज. मग दोघांचा गुणाकार म्हणजेच काय घ्यायचे 6 गुणिले किती रे 12 आणि छेदामध्ये 6 अधिक 12. बघा 6 गुणिले 12 आणि 6 अधिक 12 काय येणार रे 18. 6 एक 6 6 18 3 एक 3 3 चौक 12. तर ती टाकी किती तासात भरेल 4 तासात. त्यानंतरचा प्रश्न होता बघा इंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल. POOL POLICE PULL त्याच्यानंतर आहे PUBLIC. बघा प्रत्येक अक्षर पी आहे पहिल्या अक्षरावर काही कळणार नाही. आता ओ अगोदर येतो कोणापेक्षा रे यू पेक्षा. आता पहिल्या सूरला याच्यामध्ये कोण येणार आहे दुसरा अक्षर ओ येतं का एल अगोदर येतं एल अगोदर येतं म्हणून पहिला हा असेल दुसरा हा असेल. आता यू आहे याच्यावरून काही कळणार नाही. पुढचा अक्षर बघा एल आहे आणि बी आहे बी अगोदर येतं हा नंबर 3 नंबर आणि फुल किती नंबर 4 नंबर. सर्वात शेवटी कोण असेल फुल PULL. त्याच्या नंतरचा क्वेश्चन होता एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयास विकले तेव्हा 25% काय झालं रे नफा झाला. मग 100 रुपयाची जर वस्तू असेल आपण जर समजा 125 रुपयाला विकली तर 25% आपल्याला काय होईल रे नफा. ही आहे मूळ किंमत ही आहे विक्री किंमत. विक्री 125 ला झाल्यावर आपल्याला काय होतो नफा. तर विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 1200. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत काढायचे. तिरपा गुणाकार करा 100 गुणिले 1200 भागिले 125. 25 5 सव्वाशे 25 चौक 100 5 एक 5 5 दोन्ही 10 उरले 2 5 चौक 20 24 चौक किती रे 96. शून्याला उत्तर काय आलं 960. पर्याय नंबर चला लिहून घ्या. त्याच्यानंतरचा वरील लिहितो प्रश्न AJS GPY डॅश SB कोण आहे रे K आणि YH कोण आहे Q. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. बघा A चा नंबर किती आहे रे 1 G चा नंबर 7 आहे तर किती प्लस केलं रे 6 1 6 7 7 6 13 13 ला कोण येतं रे M. बघा त्याच्यानंतर 13 6 किती 19 19 6 किती रे 25 म्हणजे इथं आलं M. M न सुरू होणारे पर्याय किती आहेत एकच आहे त्यालाच ठोकायचं. दुसरा प्रश्न आहे विजोड शब्द ओळखा. विजोड म्हणजे वेगळा. तांबे लोखंड पारा आणि कथील. उत्तर काय रे पारा. पारा हा कोणता पदार्थ आहे द्रव बाकीचे घन आहेत. त्याच्यानंतरचा आहे 4 अक्षर समूह दिलेले आहेत त्यापैकी एक विशिष्ट प्रकारे इतरांपेक्षा वेगळा आहे. वेगळा अक्षर समूह ओळखा. मग तिन्ही वेगळे असणार आहेत आणि एकच त्यापेक्षा वेगळा असणार आहे. मग काय आहे तर बघा लक्ष द्या LSNVE त्याच्यानंतर आहे BOQUR त्याच्यानंतर आहे FWGHS आणि HNLIP.
काय डोकं लागतं का इथं? काही क्रम आहे का कुठला? कुठलाच काही क्रम नाही बघा, लक्ष द्या. याच्यामध्ये एल चा नंबर आहे 12, एस चा 19 आहे, पुन्हा 14, 22, 5. मग तसा याच्यात काही क्रम आहे का? बी कुठं 2, हा 15, पुन्हा 17, 21, 18. म्हणजे उतरता क्रम आहे आणि चढता क्रम आहे असंही काही नाही. तर याच्यामध्ये एक लॉजिक लावलेलं आहे यांनी. तर याच्यामध्ये इंग्रजी स्वर कोणता आहे रे? ई. याच्यात इंग्रजी स्वर कोणता आहे? यू. याच्यात इंग्रजी स्वर आहे का? नाही. याच्यात इंग्रजी स्वर आहे आय. याच्यात पुन्हा डबल एक स्वर आला आहे कोणता? ओ. मग या 3 अक्षरामध्ये इंग्रजी स्वर आहेत, याच्यात एकही इंग्रजी स्वर नाही, म्हणून तो वेगळा घटक दिलाय. तर पर्याय नंबर किती रे? 3. पर्याय नंबर किती? 3. त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघा. 43 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? आता 43 दिलेली संख्या कोणती आहे रे? विषम. आणि नंतरची काढायची सुद्धा काय आहे? विषम. दोन क्रमवार विषम संख्येत फरक कितीचा असतो? 2चा. म्हणून 43 ला 43, 8 2 16, यांची बेरीज करा. काय ते बेरीज? 59. म्हणून त्याचं उत्तर होतं काय रे? 59. सॉरी 59, बरोबर आहे. विषम संख्या काय आहे? 59. त्याच्या नंतरचा प्रश्न आहे 24 चे एकूण विभाजक किती? विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या किती? मग 24 ला कशा कशाने भागतो? 1 ने जातो, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने, 8 ने, 12 ने, नंतर 24 ने. मोजून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7, किती रे? 8. पर्याय नंबर किती? 4. 3 संख्यांपैकी पहिली व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर दिले. 3 संख्या माहित नाहीत आपल्याला, ABC आहेत असं समजून घेऊ आपण. पहिली व दुसरीचे गुणोत्तर काय दिलं आपल्याला? 2:3. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर दिलं पुन्हा 2:3 आणि विचारलं पहिली संख्या 12 आहे. अगोदर काढून घेऊ आपण. 2 गुणिले 2 किती रे? 4. 2 गुणिले 3 किती रे? 6. आणि इकडं 3 गुणिले 3 किती रे? 9. मग 4 साठी काय म्हणताय तो? 12 आहे. 4 ला काय केल्यावर 12 येतं? 3 ने गुणल्यावर 12 येतं. याला पण 3 ने गुणा, 18 येईल. याला पण 3 ने गुणा, काय येईल? 27 येईल. आपल्याला किंमत विचारलंय. तिसरी संख्या कोणती? तिसरी संख्या कोणती असेल? 27. काय असेल? 27. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुलं उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण म्हणजे पास झाले. बाकीचे अनुत्तीर्ण किती? 65 पास झाले म्हणजे 35 काय झाले रे? नापास झाले. मग 35%च काढा. हा शून्य कॅन्सल. 5 न भाग द्या. 5 7 35, 5 2 10, बे 1 बे 12, 6 7 किती रे? 42. नापास झालेले किती होते? किती होते? 42. त्याच्यानंतर दिलंय 1 मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खोक्यात 10 सेमी बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असते? किती? 100. मग घन म्हणजे 3 वेळा गुणाकार करायचे. 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले किती सेंटीमीटरचा घन आहे? ठोकळा आहे 10. म्हणून 10 गुणिले 10 गुणिले 10. 1 2 3, 1 2 3 शून्य कटले. 100 गुणिले 10 बरोबर उत्तर काय रे? किती हजार? 1000. म्हणून तिथं घनाकृती ठोकळे किती बसत होते? 1000. त्यानंतरचा प्रश्न आहे 2 संख्यांचा लसावी. पण लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले काय असते रे? मग दिलेलं आहे लसावी 420, मसावी 15 आणि त्यापैकी एक संख्या दिली आपल्याला किती? 105. दुसरी संख्या काढायची. पहिली दिली, दुसरी काढायची. 15 1 15, 15 7 105, 7 1 7, 7 1 42, शून्याला शून्य. दुसरी संख्या काय आली रे? 60 आली. पर्याय नंबर किती? त्याच्या नंतरचा प्रश्न होता 1/8 मध्ये 1/8 असे किती वेळा मिळवावे?
म्हणजे बेरीज काय येईल रे 5. मग 5 येईल तर याला काय करायचे 1/8 मध्ये 1/8 असे किती वेळा मिळवावे तर याचं काय करायचं व्यस्त करायचं. काय मिळवायचे आपल्याला 1/8. 1/8 च व्यस्त काय होतं रे 8/1. या छेदासोबत 5चा गुणाकार करा. 8 पंचे काय रे 40. त्याच्यातून 1 मायनस करा उत्तर येतं किती 39. आता 1 का मायनस करायचं कारण की ऑलरेडी पहिली संख्या कोण आहे 1/8. नंतरचे आपण 1/8 1/8 असं किती वेळा घेऊ शकतो 39. कारण की छेद समान असेल तर अंशाची काय होते रे बेरीज. मग 1/8 1/8 असं 39 वेळा घेतलं त्यांची बेरीज होते 39 आणि हा 40 आणि त्याला जर आपण 8 न भाग दिलं तर बेरीज काय येते 5. काय येते बेरीज बेरीज काय ते 5. म्हणून उत्तर काय होतं रे 39. एका पार्टीमध्ये 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती. एकट्याला हस्तांदोलन करता येत म्हणून एकूण व्यक्ती गुणिले 1 मायनस एकूण व्यक्ती किती होते 20. 20 गुणिले 19 भागिले 2 बेयक बे 10 गुणिले 19 काय उत्तर येतंय 101. त्याच्यानंतरचा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे AZCX EVGT पूरक काय रे. बघा 1 2 3 2 5 2 7 2 किती 9. 9 ला कोण येतंय आय आणि त्याचा अपोजिट वर्ड कोण आहे रे आर. म्हणून त्याचं उत्तर होतं काय आय आर. 46 नंबरचा प्रश्न बघा आता. एका कपाटातील एकूण पुस्तकाच्या 4/3 काय दिलं आपलं 3/3 दिलं बरोबर आहे. मग 3/7 कोणती पुस्तकं आहेत इंग्रजी. म्हणजे टोटल भाग हा दर्शवणारा अंक कोणता आहे छेदामधला. बघा लक्ष द्या 3/7 भाग कोणते पुस्तक आहेत रे इंग्रजी आहेत आणि 4/7 भाग कोणते आहेत रे मराठी आहे. कोणते आहेत मराठी. आता लक्ष द्या तुम्हाला नेहमी सांगत असतो हा ग्लास आहे अर्ध पाणी आहे याचा अर्थ अर्ध काय आहे रे रिकामा आहे. मग एका पुस्तकाच्या गट्ट्यामध्ये 3/7 भाग इंग्रजी आहेत म्हणजे 7 भागापैकी 3 भाग इंग्रजी आहे म्हणजे 4 भाग कोण आहे मराठी आहे. म्हणजेच या 4 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे 1चा. मग त्याने प्रश्नात दिलेला आहे काय दिलंय जर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35 ने किती रे जास्त आहे. मग याच्यापेक्षा हा याचा अंश कितीने जास्त आहे 1 ने. मग 1 भाग म्हणजेच किती रे 35 तर 7 भाग म्हणजे किती तिरपा गुणाकार करा. 35 गुणिले 7 तुमचे एकूण पुस्तक येतील 7 5 35 35 ला 5 आले 3 7 21 21 आणि 3 किती. त्या पुस्तकाच्या गट्ट्यात एकूण पुस्तक किती होते 245. त्याच्या नंतरचा प्रश्न होता बघा एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही 20% नफा मिळतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बघा लक्ष द्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. आपल्याला कोणती खरेदी किंमत दिलेली आहे छापील किंमत काढायची आहे. मग छापील किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम दिलेली खरेदी किंमत किती आहे 600 रुपये. जर समजा आपल्याला 1% सूट दिली असेल तर 1% सूट देणे म्हणजेच काय आहे त्या किमतीपेक्षा कमी करून देणे बरोबर आहे त्या किमतीपेक्षा कमी करून देणे. जर आपल्याला नफा असेल तर आहे त्या किमतीपेक्षा वाढवून देणे. मग आपल्याला नफा झालेला आहे तर नफा 100च्या वर असतो. नफा किती टक्के आहे रे नफा 20% म्हणून त्याला कायचे 120 आणि तोटा झालाय म्हणजे सूट दिली त्यांनी 10% ते किती घ्यायचे 90. हा शून्य कॅन्सल 3 त्रिक 9 3 चौक 12 3 1 3 3 2 6 200 गुणिले 4 त्या वस्तूची छापील किंमत किती आहे 800. आता 800 रुपयाची किंमत आहे पुस्तक आहे काहीतरी वस्तू आहे त्याच्यावर 10% सूट दिली म्हणजे 80 रुपये सूट दिली तर त्याची विक्री किंमत काय होईल 720 रुपये.
आणि त्याची खरेदी किंमत 600 रुपये आहे. आपण 100 रुपयाला 20 रुपये आगाऊ घेत आहे, तर 600 रुपयाला किती जास्त घेणार? 120. मग 600 आणि 120 काय होणार? 720. त्याची खरेदी किंमत काय येईल? 720. आणि छापील किंमत काय येईल रे? खरेदी किंमत दिलेली आहे 600, विक्री किंमत असेल 720, छापील किंमत असेल 800 आणि खरेदी किंमत काय आहे? 600. जर 800 रुपयाच्या पुस्तकावर 10% आपण जर सूट दिली तर त्याची विक्री किंमत काय येते? 700. आणि खरेदी किंमत 600 आहे. आपण 600 रुपयावर 20% जर नफा कमवला तर त्याची विक्री किंमत काय होईल? विक्री किंमत काय होईल? 720. ती शेकडा नफामध्ये शेकडेवारीमध्ये होईल तुमचं नफा तोट्यामध्ये डिटेल. पुढे काय दिलं रे? एका आयताची लांबी 40% कमी केली आणि रुंदी 40% वाढविली तर क्षेत्रफळात होणारा बदल किती? बघा, याच्या अगोदरच्याच पेपरमध्ये सांगितलं होतं, जर नफा असेल आणि तोटा असेल सारखाच तर नेहमी काय होतो? तोटा. मग आपल्याला एक किंमत वाढवली आणि एक किंमत काय केली रे? कमी केली. आणि तेवढेच असेल तर टक्केचा वर्ग भागिले काय रे? 100. आणि हा नेहमी काय होत असतो? तोटाच होतो. म्हणजे इथं काय होणार आहे? घटच होणार आहे. तर 40चा वर्ग भागिले 100, 40चा वर्ग काय रे? 1600 भागिले 100 बरोबर उत्तर काय येणार? 16% काय होईल? घट होईल किंवा कमी होईल. वाढ होईल का? नाही, वाढ होणार नाही. त्याच्या नंतरचा क्वेश्चन, 10 ते 500 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या 10 ते 500च्या दरम्यान असणाऱ्या 12 व 15 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? आता त्याचं काढायचे उत्तर. बघा, 10 ने कसोटीवरचा प्रश्न आहे. ज्या संख्येला 12 आणि 15 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो रे? कशाने? 60 ने. बघा, ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला कशाने जातो? हे गुणाकाराच्या पटीमधून ही कसोटी तयार होते. मग त्याचा लसावी काढायचा आहे. 12 आणि 15चा लसावी काढून घ्या. मग आता 10 पासून ते 500 पर्यंत भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या? आता 10च्या पुढे 60 आहे, म्हणजेच पहिली संख्या भाग जाणारी कोण असेल? 60. या 500ला 60 न भाग दिला, हा शून्य कटला, 6 8 48, म्हणजेच मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या कोणती असेल? 480. आता आपल्याला कळालं पहिली संख्या 60 आहे, शेवटची संख्या काय आली रे? 480 आली. मग आता आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला शिकलो होतं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले किती रे? एकूण संख्या. मग आता 60 न जर याला भाग दिला तर ही कितव्या नंबरची संख्या आहे? 8व्या नंबरची. 6 8 48 म्हणजे 8वी आहे. यांची बेरीज करा. 60 आणि 480 यांची बेरीज करा. काय येते रे? 540. 2 न भाग द्या, बे एक बे, बे चौक 8, याला गुणिले काय? 4. मग गुणाकार करा. 0ला 0, 4 चौक 16ला 6, 8ला 1, 4 पंचे 20, 20 ने काय आलं रे? 21. असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका नेमबाजीमध्ये प्रत्येक अचूक नेमाला म्हणजे बरोबर नेमाला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या नेमाला किती? 2 गुण परत द्यावे लागतात, म्हणजे कमी करावे लागतात. 50 प्रयत्नामध्ये 128 गुण मिळविले तर त्याचे किती वेळा नेम चुकले असतील? तर सर्वप्रथम काय करायचे? गुण काढून घ्या. एकूण प्रयत्न किती आहेत रे? 50. प्रत्येक प्रयत्नाला मार्क किती आहेत? 4. म्हणून एकूण गुण किती आहेत रे? 200. त्या 200 पैकी मिळालेले गुण किती आहेत रे? 128. 128 मायनस करून घ्या. इथला इथं घेतला 10 झाले, 10तून 8 गेले 2, इथं राहिले 9, 9 मधून 2 गेले 7. त्याचे चुकून गेलेले गुण किती आहेत रे? 12. जर समजा आपल्याला बरोबर नेम आला असता तर 4 भेटले असते, बरोबर आहे, आणि तोच नेम चुकला त्यामुळे आपल्याला बरोबर येणारे 4 तर गेलेच गेले, पण चुकल्याबद्दल किती जाणार आहे? 2. मग एक प्रश्न चुकला तर एका प्रश्नासाठी चुकलेल्यासाठी किती गुण जाणार आहेत? 6.
किती जण आहेत? 6. मग ह्या 6 न चुकून गेलेल्या मार्काला भाग द्या. 6 उरला 1, 6 12. त्याचे चुकलेले नेम येतील किंवा चुकलेले प्रयत्न येतील. त्याचे किती प्रयत्न चुकले रे? 12. किती पैकी? 50 पैकी. मग 50 मधून 12 गेले तर त्याचे अचूक नेम म्हणजे बरोबर नेम किती होते रे? किती होते? 38. पर्याय नंबर काय आला? 4. त्याच्यानंतर हा नेहमीच प्रश्न येतो, एका संख्येच्या 60% मधून 60% वजा केले असता उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती? 200. कोणती रे? 200. मग सोडवायचं असेल तर सोडवू आपण तिला. समजा ती संख्या आहे x, मग त्याच्यामधून काय मायनस करायचंय? 60. बघा काय म्हणतंय, एका संख्येच्या 60% मधून, या संख्येच्या 60% मधून याचं 60% काढायचे. 60% मधून 60 वजा केले असता उत्तर काय ते म्हणतंय? 60. मग आता हे -60 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? +60 होतील. मग x गुणिले 60 काय होतील? 60x. हे तिकडे गेल्यावर काय होतील? 120. याच्या भागाकारात कोण आहे? 100. हे भागाकारात आहे, तिकडे गेले काय होतील? गुणाकारात. 60x बरोबर 120 गुणिले 100. हे गुणाकारात आहेत, पुन्हा कुठे जातील? भागाकारात. x बरोबर 120 गुणिले 100 भागिले 60. 60 60, 60 दोन्ही 120, 2 गुणिले 100 म्हणजेच x ची किंमत काय येणार? 200. या प्रश्नाला लक्षातच ठेवायचं, सोडवत बसायची गरज नाही. एका संख्येच्या 50%तून 50% वजा केले तर 50 उरतात म्हणू द्या, किंवा 70% म्हणू द्या, 80% म्हणू द्या, तरी त्याचं उत्तर काय येतं? 200. हे डोक्यातच ठेवायचं, याला सोडवत बसायची गरज नाही. त्याच्या नंतरचा प्रश्न 3, 4, 5, 6 या प्रमाणात असलेल्या लहानात लहान 4 अंकी 4 संख्यांची सरासरी किती? बघा हा प्रश्न थोडा वेगळा आहे. 3, 5, 3, 4, 5 आणि 6. सर्वप्रथम यांचा लसावी काढून घ्या. यांचा लसावी काय येतो रे? काय येतो? काय येईल? लसावी नाही येईल काय? चार अंकी म्हणतोय, लहानात लहान 4 अंकी कोण आहे? कोण आहे? लसावीने नाही येणार. 4 अंकी म्हणले, 4 अंकी कोण आहे? कोण? 1000. मग 1000 ला 3 ने भाग जातो का? नाही. 3 ची कसोटी काय सांगते? अंकांची बेरीज 3 च्या पटीत आली पाहिजे. मग इथं 1 आणि 0 0 म्हणजे यांची बेरीज 1 आली, तर याच्यामध्ये किती मिसळल्यावर 3 ने भाग जाईल? किती ने? 102 ही लहानात लहान संख्या आहे की त्या संख्येला कशाने भाग जातो? आता 3 ने भाग जातो, तर याला काय करा? 3 न भाग द्या. 1002 ला 3 न भाग दिला. 3 त्रिक 3 त्रिक उरला 1, 3 चौक 12. मग लहानात लहान संख्या कोणती येणार? भाग जाणारी हीच संख्या आहे. तर आता आपल्याला मोठ्यात मोठी काढायची आहे, याला 6 न गुणा. 6 चौक 24. इकडं 6 18, 18 2 20, 20 ला 0, अच्छा आले 2. पुन्हा इकडं 6 18, 18 आणि 1 19, 19 4. आणि पहिली संख्या कोण आहे? 1002. यांची बेरीज करा, 2 न भाग द्या बरं. 6 0 9 2. 2 1 2, 2 चौक 8, 2 पंच 10, 2 त्रिक 6, 1453. काय दिले उत्तर? कुठे रे? इथं ना 20 आहे ना? अशी काहीतरी मिस्टेक आहे. आता बेरीज करा. 6 0 2 3. आता भाग द्या.
बे एक्का पुरला एक, बे पंचे शून्याला, बेत्रिक आलं उत्तर 1500 1503. पर्याय नंबर किती रे? 3. चल काय केलं पुन्हा एकदा बघा, लक्ष द्या. 3 ने भाग जाणारी लहानात लहान 4 अंकी संख्या काढली. 4 अंकी संख्या कोणती आहे? 1000. 1002 ला आपण भाग दिला तर 3 ने भाग दिला तर त्याचं प्रमाण आलं किती रे? 334. आता 334 ला 4 न गुणलं की 2 नंबरची संख्या येते. 334 ला 5 न गुणलं की तिसऱ्या नंबरची येते आणि 334 ला 6 न गुणलं की काय येणार आहे? चौथ्या नंबरची. मग यांचं प्रमाण सारखं आहे, याच्यात फरक कसा आहे? सारखा आहे. मग काढत बसायची गरज नाही. पहिली संख्या आणि शेवटची संख्या काढून त्याला 2 न भाग द्या, तुमची त्याला काय येणार आहे? सरासरी येणार आहे. आता जसं मी तुम्हाला सांगतो की बघा 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. आता यांचा रेशो काढला तर काय येणार आहे? बे एक बे, बे दोन्ही 4, बेत्रिक 6 आणि बेचोक काय आला? मग आता एवढा याचा फरक सारखाच आहे. मग लक्ष द्या, यांची सरासरी काढत असताना यांची सरासरी काढत असेल तर सरासरीचा नियम आहे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग आता बघा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 ला 4 न भाग दिला तर सरासरी काय आली रे? मग एवढ्या दूर न जाता पहिली संख्या काय होती? शेवटची काय होती? 8 आणि 2 किती? 8 आणि 2 10. 10चा अर्ध काय? बरोबर आहे. तसं इथं पण आपण तेच केलं. लहान संख्या आली 102, मोठी संख्या काढण्यासाठी 334 ला 6 न गुणलं तर काय आलं? 204. मोठी संख्या आहे 204, लहान आहे 1002. या दोघांचीच बेरीज केली, काय आली बेरीज? 3006 आणि 3006 ची सरासरी काय काढली आपण? 1502. समजतंय? अशा पद्धतीने काढता येतो. पर्याय नंबर किती आहे रे? 3. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 3 वर्ष मुदतीस 1500 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज. काय सांगते? 3 वर्षामध्ये 1500 रुपये मुद्दलावर मिळणार व्याज. किती वर्षात? मुद्दल आहे 1500, 3 वर्षात व्याज भेटतं आपल्याला माहित आहे का? नाही. पुढे काय म्हणलंय? 1200 रुपये मुद्दलावर किती वर्षात? 3च वर्षात. 3 वर्षा मुदतीस 1500 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज हे 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा, म्हणजे याच्यावर मिळणार व्याज जे काही आहे त्याच्यापेक्षा हे व्याज किती रुपयाने जास्त आहे? किती रुपयाने जास्त आहे? आता मला सांगा, वर्ष कसं आहे रे? 3 वर्ष आहे, सारखंच आहे. मुद्दलामध्ये फरक किती आहे? किती आहे? 300. म्हणजे 3 वर्षाचं व्याज असेल तर एका वर्षाचं व्याज काढून घ्या, याच्यातला फरक काढा, 3 न भाग द्या. एका वर्षावर व्याज किती येतं रे? किती येतं? 24. आता 24 रुपये एका वर्षाला व्याज एक्स्ट्रा येतं, तर हे 3 वर्षाचं व्याज 24 त्रिक किती आहे? 72. मग मला सांगा आता या मुद्दलामध्ये फरक किती आहे? कितीचा आहे? मग 300 रुपयावर किती व्याज भेटतं रे एक्स्ट्रा? मग 100वर किती, म्हणजे शेकडा किती? आपल्या व्याजाचा दर काढायचा आहे. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 3 1 3, 3 8 किती रे? 24. मग व्याजाचा दर किती टक्के आहे? 8%. पर्याय नंबर 4. त्यानंतर शीतल कुठे गेली बघा? बाहेर गेली? बरं, जाऊ दे, नको बोलू. तू बोलले नाही, येत नाही आता. हा, शीतल दक्षिणेकडे 20 किलोमीटर चालते. आता दक्षिण दिशा कुठे आहे रे? खाली. हे 20 चालते आणि वळते. बरं, वळू द्या. नंतर कुठे गेली? पूर्वेकडे. किती रे? 10. पूर्व दिशा इकडे आहे 10. त्यानंतर दक्षिणेकडे वळून चालते. किती? 5 किलोमीटर. दक्षिण दिशा कुठे आहे? खाली. किती आली? 5. मग वळून पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालते. पश्चिम दिशा कुठे आहे? इकडं. किती आली? 10. हे पण 10, हे पण 10, दोन्ही सारखंच. तर पुढे काय म्हणतंय? तर ती निघाली तिथपासून किती अंतरावर आहे? हे किती आहे रे?
हे 5 असेल तर हे सुद्धा, हे 20 आणि हे 5, दोघांचं बेरीज, इथपर्यंतची बेरीज काय आली? 25 किलोमीटर. दिशा विचारलं तर खालची दिशा कोणती आहे? दक्षिण. वरच्या दिशेपासून ही खालच्या दिशेला आहे, दक्षिणेला किती किलोमीटरवर? 25. पर्याय नंबर किती रे? 3. आज मंगळवार आहे. गेल्या गुरुवारी 1 फेब्रुवारी ही तारीख होती. बघा, आज मंगळवार आहे, गेलेल्या गुरुवारी 1 तारीख होती. गुरुवारी 1 तारीख होती, याचा अर्थ गेलेल्या गुरुवारी 1 तारीख होती, तर या गुरुवारी किती तारीखेला? सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आठवडे 3 प्रकारचे असतात, गेलेला, चालू आणि नंतरचा. गेलेल्या गुरुवारी किती तारीख होती? 1. चालू गुरुवारी तारीख काय असेल? 8. 1 आणि 7 किती होणार आहेत? 8. दर आठवडा किती दिवसाला येतो? 7. बघा, इथं तारीख काय येणार आहे? 2, 3, 4, 5, 6. रविवार राहिला काय? इकडे टाकू आपण. इथं येणार 4, 5, 6, इथं 7. गुरुवारी काय आली? मग आज त्यानं काय सांगतंय? मंगळवार आहे. मग आज तारीख किती आहे? आज तारीख किती आहे? 6. पुढे काय म्हणतंय? गेलेल्या गुरुवारी 1 फेब्रुवारी ही तारीख होती, तर फेब्रुवारी पुढील मंगळवारी किती तारीख असेल? चला, या मंगळवारी म्हणजे आज मंगळवार आहे, तर किती तारीख आहे रे? 6. 7 आणि 6 काय होतील? मंगळवारी तारीख किती असेल? 13. तर 13 फेब्रुवारी. पर्याय नंबर किती रे? त्याच्यानंतर रमेश जवळ 32 रुपये आहेत. कोणाजवळ? रमेश जवळ. देऊन टाका त्याला. हरीश आणि रघु. हरीश आणि कोण आहेत? रघु. हरीश जवळ रघुच्या 4 पट. कोणाच्या? हरीश जवळ रघुच्या 4 पट व रमेश पेक्षा 4 रुपये कमी. किती रे? 28. हे कोणाच्या 4 पट आहेत? मग याला 4 न भाग दिल्यावर काय येतंय? रघु जवळ किती असतील? 7 रुपये. मग याच्या 4 पट, याच्यापेक्षा 4 रुपये कमी, या सर्वांची बेरीज करा. 32 मधले इकडे टाकून द्या 2, इथं होतील 30, इथं होतील 30, 30 आणि 30 60 आणि 7 किती रे? तिघाजवळ एकूण रुपये किती आहेत? किती? 200 रुपयामध्ये 4 मीटर कापड भेटते, म्हणजे किती रुपये मीटर आहे? 50 रुपये. किती रुपये? 50. माझ्याजवळ 372 रुपये होते, त्यापैकी 22 रुपये मी खर्च करणार नाही. 372 मधून 22 गेले, 72 मधून 22 गेले, काय राहिले? 50 रुपयाला मीटर कापड आहे, 50 न भाग द्या, 5 7 35. किती मीटर कापड भेटेल आता? पर्याय नंबर 2. विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजे काय रे? वेगळा घटक ओळखायची. ए झड बी, डी डब्ल्यू ई, पुढं एल ओ एन, जी टी एच. बघा, ए च्या नंतर बी आहे, डी च्या नंतर ई आहे, एल च्या नंतर एन आहे का रे? कटला पर्याय. पर्याय नंबर ई. त्याच्यानंतर 5 जण एका रांगेत बसले आहेत. रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. कोण? रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. दोघी सोबत पण त्याचं जमत नाही, म्हणून जवळ बसत नाही. चला पुढं. रवी कुठे माहित नाही, सोडून द्या. रवी व सुनीताच्या आणि अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. कोण रे? आयुष. आयुषला पण लिहून टाका. ते सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. रवी आणि मोनिका जमत. चला आता कोण आहे? मोनिका. मोनिकाच्या जवळ कोण आहे? रवी. मोनिका ही रांगेत मध्यभागी असेल, मग सेंटरला कोण आहे? मोनिका.
आता मोनिकाच पुढे काय सांगितलं, आता पहिलं वाक्य वाचवा. रवी हा सुनीताच्या व अनिताच्या जवळ नाही. मग सुनीता आणि अनिता इकडे जमणार नाहीत. इकडे घेऊ आपण सुनीता आणि इकडे घेऊ कोण, अनिता. कारण की इकडे दोघी जर बसल्या असतील तर मोनिका कुठे येणार, मध्यभागी. आता आणखीन एखाद्याची जागा बदलू शकते, पुढे बघू आपण. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. बरोबर आहे. अनिताच्या जवळ नाही म्हणजे आयुष इकडे आहे. आयुषचं आणि सुनीताचं जमत नाही. पुढं रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. बरोबर आहे. झाले 5 संपले ना, बसले की. मध्यभागी कोण आहे, इकडं कोण आहे, रवी. इकडं आयुष. आता काय विचारले, विचारू द्या. आयुषच्या बाजूला कोण आहे, झालं उत्तर. त्याच्या खालचा क्वेश्चन खूप अवघड आहे. 1 3 9 27 81 200 5वा घात किंवा 3 3 ने गुणाकार करत चला. विसंगत घटक ओळखा. तूर, ज्वारी, गहू, बाजरी. तूर ही काय आहे, द्विदल आहे. त्याचे 2 दल होतात. ज्वारीचे 2 भाग करतात सारखे, गव्हाचे, बाजरीचे. खालील पैकी अंक मालिकेमध्ये मधोमध येणारा अंक कोणता, तर त्याचं मधोमध येतच नाही. कारण की मधोमध येण्यासाठी त्यांचा आकडा काय पाहिजे रे, विषम. तिथं सम आकडा आहे, येऊ शकत नाही. एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले. शेकडा किती? 40 पैकी 26, 100 पैकी किती? 65 येतात. 40 पैकी 26 तर 100 पैकी किती? तिरपा गुणाकार 100 गुणिले 26 भागिले 40. हा 0 कॅन्सल. 2 न भाग द्या. बे 2 4, बे 1 बे, बे 3 6, बे 1 बे, बे 5 10, 13 5 किती रे, 65. शेकडा किती? 65. त्याच्यानंतर एका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच काय आहेत, रांगा आहेत. बरोबर आहे. तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती? 100. 100चं वर्गमूळ काढा. काय रे, 10. 100चं वर्गमूळ 10. मग 10च रांगा आणि एका रांगेत 10च मुलं. 10 गुणिले 10 किती होतील? 100. ठीक 8 वाजता आरशात किती वाजले असतील? तर आरशामधला वेळ काढायचा असेल तर 11:60 मधून मायनस करायचं. 11:60 मधून आरशातील वेळ काढायचा असेल काय दिलंय? 12 कसं काय येईल? हा येत नाही, त्याचं उत्तर 10 आहे. करेक्शन करून घ्या. 10 येतं. आता लक्ष द्या, कानानं बघा, डोळ्यानं ऐका. आता 1 2 3 4 5 रांगोळ काढू आपण आता. हा, या रांगेत असे किती येतं? 5. आणि उभ्या पण रांगा केल्या 5च. मोजून घ्या किती झाले. हा, प्रश्नात काय सांगितलं होतं? एका वर्गातील काही विद्यार्थी रांगामध्ये बसले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच. आता बघा, आडव्या रांगा केल्या. एका रांगेत किती विद्यार्थी आहेत रे? अशा रांगा किती आहेत? किती आहेत? 5 5 5 5 5 किती झाले? त्याचं वर्गमूळ काढलं तर काय आलं? मग रांगा किती? 5. एका रांगेत मुलं किती? 5च. मग 100चं वर्गमूळ काढलं किती? 10. रांगा किती? 10. एका रांगेत मुलं किती? 10. उत्तर काय असेल मग? 10. ती आन्सर की खड्ड्यात पडली. मी इथं आहे ना. इकडं 11:60 मधून 8 मायनस कर. इथं काय येतील रे? काय येतील? 4. बघा, 8 मायनस केले तर यांची वजाबाकी येणार किती रे? हा, जर वजाबाकी केले तर काय येणार? इकडं 60 ला 60 आणि 8 मधून किती गेले रे? 3 गेले. 11 मधून 8 गेले, किती राहिले? 3 राहिले. 3 तास 60 मिनिट म्हणजेच किती वाजले? 4. किंवा 3 वाजून 60 मिनिट म्हणजे किती वाजले? 4 वाजले. 12% दराने 4 वर्षामध्ये 408 रुपये व्याज मिळाले तर मुद्दल किती? मुद्दल तर व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले काय करणार तुम्ही? वर्ष. तर व्याज किती आहे रे? 408. 408 गुणिले 100 करा आणि भागिले 12 गुणिले 4 करा. तुमचं काय येणार? मुद्दल.
काय येणार मुद्दल. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर काय रे, मुदल गुणिले मुदत गुणिले दर भागिले बरोबर काय भेटत. मग सरळ व्याजाला कशाने गुणायचे, कशाने, 100 ने गुणायचे, बरोबर आहे. मग तसंच केलं आपण, 100 ने गुणलं आणि भागिले मुदत आणि दर यांना भागाकार करायचे. हा 4 न भाग द्या किंवा 12 न भाग द्या. 12 एक 12 त्रिक 36, 12 चौक बे दोन्ही, इकडं बे पंचे 10, शून्याला शून्य, बे एक बे बे, इकडं बे एक बे बे सती 14. हा गुणाकार करा. 17 5 85 म्हणजे 800. पर्याय नंबर 4. 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 9 सेकंदात ओलांडते तर गाडीचा ताशी वेग किती. मग 100 भागिले 9 गुणिले 18 छेदात किती रे 5. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 20 दोन्ही किती रे 40. त्या रेल्वेचा ताशी वेग किती आहे 40. दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. वेडा झाला. दीपक काय केलं रे त्याने, खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड कुठं आहे, दक्षिणेस आहे. असू द्या, तुम्हाला नेहमी सांगलं असतं. तर बघा लक्ष द्या, सरळ थांबायचं आणि उलट सांगायचं. त्याला काय सांगतंय, त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे म्हणते रे, दक्षिणेस. मग आपण दक्षिणेकडे तोंड करून थांबायचं आणि डाव्या हाताची म्हणलं उजव्या हाताची सांगा, उजव्या हाताची म्हणलं डाव्या हाताची. मग कोणत्या हाताला सांगलंय आपला, उजव्या हाताची. बघा इकडं कोणता हात आहे, डावा. इकडं कोणता आहे, उजवा. आपल्या कोण्या हाताची विचारलंय, कोण्या हाताची, उजव्या हाताची. मग उत्तर काय सांगायचं, इकडे दिशा कोणती येते, उत्तर काय असेल, पूर्व. काय येतं, काय म्हणलंय, अरे एक मिनिट, बरोबर आहे. त्यानं दिशा कोणत्या दिशेकडे तोंड करून थांबायला सांगितलंय. मग आपण कुणीकडे थांबलं, दक्षिणेकडे. आता बघा उजवा हात कुठे आहे रे, डावा हात कुठे आहे. मी शीर्षासन अवस्थेत आहे का, मग शीर्षासन अवस्थेत थांबायचं पण नाही, उलट सांगायचं. उजव्या हाताचं विचारलं, डाव्या हाताचं सांगायचं. तर डाव्या हाताला दिशा कोणती येणार, तर उत्तर काय आहे, पश्चिम. प्रश्नामध्ये काय विचारलं होतं त्यांनी, उत्तर दिशेकडे तोंड करून उभा आहे. मग उत्तरेकडे दिशा तोंड करून थांबलं तर आपल्या डाव्या हाताची विचारलं का त्याने, नाही. उजव्या हाताची विचारलं, डाव्या हातात सांगा. आता शीर्षासन केलं तर काय होणार रे, उलट. आता आला का उजवा हात, इथं आला का. चला पुढे, त्याच्या खालचा क्वेश्चन खूप अवघड आहे. हा काय येतोय, हा येतोय का. 8 13 20 29 पुढं काय, कितीचा फरक, 5 7 9 11, बेरीज करा 40. एका सांकेतिक भाषेत आताच दिलं होतं, कमल KMAL, KML, मदन MDN. ग्रह काय आहे रे, बुध. ग्रह काय आहे, बुध. तारा काय आहे, लिहून दिलं होतं. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके. सशाला पाय किती, 4. बदकाला पाय 2. 4 आणि 2 किती, 6. 6 ने 108 ला भाग द्या, उत्तर येऊन जाईल तुमचं. हा 6 न भाग द्या, 6 1 उरले 4, 6 8. त्या प्राणी संग्रहालयात ससे किती, 18. बदके किती, 18च. चला त्याच्या पुढचा प्रश्न, बेरीज करायचे. 35 105 आणि काय रे 70. त्या बाजूच्या संख्यांची बेरीज करायची. 43 129 86. 58 काय रे प्रश्नचिन्ह 116 116 यांची बेरीज करा. 8 आणि 6 14. पुढं 5 आणि 1 6 आणि 1 7. 1 ला 100. पर्याय नंबर 4. ए बरोबर 500 आणि बी बरोबर 1000. ए हा बी च्या किती पट, अर्धा. किती पट, 50%. बघा ए हा किती आहे रे, 500 आणि बी किती आहे, 1000. ए हा बी च्या म्हणले, मग याची किंमत 500, बी च्या म्हणले 4 ला खाली घ्यायचं आणि गुणिले काय रे 100.
हे 2 शून्य, हे 2 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य कॅन्सल. 5 गुणिले 10 काय आलं? 50%. अशा प्रकारे तुमचा पेपर संपला.